चला अल्जेब्रामध्ये आपण काय बघितलं होतं? हाऊ टू ॲड टू कॉम्प्लेक्स नंबर, हाऊ टू सबट्रॅक्ट टू कॉम्प्लेक्स नंबर, हाऊ टू मल्टिप्लाय टू कॉम्प्लेक्स नंबर अँड हाऊ टू डिवाइड टू कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आपण डिव्हिजन घेताना काय करतो आपल्याला सर्व माहिती. चला आपण पुढचेच एक्झाम्पल घेतोय की त्याच्या रिलेटेड असतील किंवा आपण त्या फॉर्ममध्ये असेल. फक्त एवढंच की आपल्याला ज्या वेळेला रिड्यूस करतो त्यावेळेला कुठला फॉर्म पाहिजे? ए प्लस आय बीचा फॉर्म पाहिजे. कुठला फॉर्म पाहिजे? ए प्लस आय बीचा फॉर्म पाहिजे. म्हणजे काय? रिअल पार्ट प्लस आय इंटू इमॅजिनरी या फॉर्ममध्ये आणायचं, रिड्यूस करायचं आणि आणायचं. मग आता लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कन्वर्ट करणार त्यावेळेला क्वेश्चन कसा असेल? ओके, त्याचा कॉन्जुगेट काय असेल? आपल्याला डिफरंट व्हॅल्यूज आपण त्याच्यामध्ये काढणार. ओके, नाव क्वेश्चन बघा. let's get the question first. Find value of a and b. Find the value of a and b. No, don't do that. Find the value of a and b. If z is equals to a plus ib, z is equals to a plus ib. By expressing by the following in a plus ib. In a plus ib. ए प्लस आय बीचा फॉर्म मिळवायचा लक्षात. किंवा मग साधा सिंपल क्वेश्चन कसा आहे? सिम्प्लिफाय द फॉलोइंग, सिम्प्लिफाय द फॉलोइंग इन ए प्लस आय बी फॉर्म असं म्हटलं असतं. ए काढा बी काढा कॅल्क्युलेट करतात असतं. ओके, पहिलं एक्झाम्पल. फर्स्ट 3 plus under root of minus 64. 3 plus under root of minus 64. How to get this form? How to convert this in terms of a plus ib form? This under root मध्ये निगेटिव्ह मध्ये ऑब्वियसली कोड कॉम्प्लेक्स फॉर्म बरोबर. मग मी याला मेन्शन करतो. लेट z is equals to 3 plus under root of minus 64. Thus can be written as 3 plus under root of minus 1 into 64. minus 1 बाजूला करतो ना आपण under root त्याची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची. मग 3 plus under root of minus 1 into under root of 64. By intersection we have to separate the power of two terms by intersection. Okay, now what is the value of this under root of minus 1? I, that's only I square is minus 1. This under root of minus 1 is I. Okay, now 3 plus I, what is root of 64? 8. That's 8. Okay, therefore since I square is equals to minus 1 means that I is equals to under root of minus 1. Okay, now therefore 3 plus 8I. बरोबर? झालं मग आपला एवढा a plus ib चा फॉर्म केला which compare with a plus ib. Therefore, what is A? 3. What is B? 8. म्हणजे काय? या फॉर्मला मी a प्लस आय चा फॉर्म करतो. पटकन यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड 5/2i in bracket minus 4 minus 3 minus 4 minus 3. Okay, you consider let z is equals to 5/2i in bracket minus 4 minus 3. आता a plus ib चा जर फॉर्म पाहिजे असेल तर आपल्याला दोघं आयसला एकत्र आणावं लागेल किंवा आय आपण एकाच ठिकाणी पाहिजे, दोन ठिकाणी चालणार नाही. मग आपल्याला त्याला रिड्यूस करावं लागेल. हा 5/2i आतमध्ये मल्टिप्लाय होतो. 5/2i आतमध्ये मल्टिप्लाय केला काय?
5/2i into -4 बरोबर minus 5/2 ओके into 3 I into I square बरोबर का 5/2 I मध्ये मल्टिप्लाय करून दिला सिंपल मेथड डायरेक्टली केलं असतं ते चाललं असतं काय आहे तर चला 5 into -4 -20 आहे डिवाइडेड बाय 2 बरोबर नंतर मायनस व्हाट इज I स्क्वेअर -1 पुट केलं मी याच्यावर बघा आता 5/2 into 3 याचा प्रॉडक्ट घेऊन घेऊ पाहिजे 5 into 3 15/2 into I square ची व्हॅल्यू ओके -1 into this minus get plus म्हणजे काय आला याला भागाकार केला 10 that's -10i plus 15/2 याला अगोदर घेतलं नंतर म्हणजे काय 15/2 minus 10i is it a plus ib form जरा therefore compare with a plus ib therefore what is a 15/2 what is b minus enough a plus ib डिस्कस केल्याने जेवढं तुम्हाला समजेल तेवढं बाकीच्या पार्टमध्ये नाही डिस्कस करायचं डन होईल मला सांगितलं मी परत एक्सप्लेन करेन नेक्स्ट 1 + 2i in bracket -2 + i चला सॉल्व करा आपण पहिला मला a + ib चा फॉर्म सांगा किंवा तो सेंटर घेऊन घेतो 1 + 2i in bracket -2 + i पटकन सॉल्व करायचं काय सॉल्व करायचं ना दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ना दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रॉडक्ट कसा लिहितो आपण घेतलं ना अल्जेब्रा मध्ये कसा लिहितो कसा डिराइव्ह करतो लक्षात आहे ना या पहिल्याने या दोघांना मल्टिप्लाय करायचं बरोबर मग या दुसऱ्याने या दोघांना मल्टिप्लाय करायचं प्रॉडक्ट येतं दोन ब्रॅकेट कसे सॉल्व करतोस दोन ब्रॅकेट सपोज एकदा लक्षात ठेवून आपण कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करण्याच्यामध्ये दोन ब्रॅकेट सॉल्व करायचे जर सपोज मी a + b घेतला आणि a + b + g बरोबर दोन ब्रॅकेट कसं सॉल्व करतो आपण या a ने या दोघांना मल्टिप्लाय करतो बरोबर म्हणजे काय सांगा a c + b बरोबर लक्षात घ्या आणि सगळ्यात अगोदर कोणाचा विचार करतो साइनचा साइन काय बरोबर याची साइन काय याची साइन काय याची साइन काय याची साइन काय तिची साइन प्लस मायनस 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 प्लस मायनस 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 प्लस 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 ते फक्त लक्षात ठेवायचं अगोदर साइन घेऊन घ्यायची आणि मग बाकीचं प्रॉडक्ट घ्यायचं ओके नंतर जसं आता हे a ने दोघांना मल्टिप्लाय केलं तसंच लक्षात म्हणजे काय म्हणजे काय प्लस BC प्लस बरं हेच करायचं नाही हेच करायला नाही मग काय नाही बघा बघा त्याच्यामध्ये मी तेच केलं होतं ह्या 1 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करू त्या दोघांना मल्टिप्लाय करायचं मग पहिले साइन प्लस मायनस मायनस 1 × 2 2 बरोबर मायनस करा लक्ष करा ओके ह्या 1 या आय ला मल्टिप्लाय मायनस प्लस 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 1 × I
बरोबर. नंतर ह्या 2i ने ह्या -2 ला आणि i ला मल्टिप्लाय करायचं प्लस मायनस मायनस. ओके 2i into 2 2 into 2 is 4 into I. Okay 2i plus plus plus. Okay 2i into I into I square बरोबर. I square ची व्हॅल्यू मायनस इथे प्लस घेतला इथे मायनस मध्ये कसं होईल I square म्हणजे मी असं लिहिलं I minus 3i प्लस की मायनस. एक लक्षात घ्या या दोघांमध्ये I कॉमन काढा तर काय मिळेल 1 minus 4 मिळेल बरोबर. 1 minus 4 minus 3 ना मग minus 3 घ्यायचं ना. मोठी व्हॅल्यू कोण आहे -4 बरोबर ना. लहान 1 मधून 4 सबट्रॅक्ट केला बरोबर म्हणजे काय आता -3 बरोबर. आणि नंतर इथे -1 पुट केल्यानंतर बघा -2 -3i प्लस मायनस मायनस बरोबर. मग बघा -2 -2 बरोबर कळत आहे. ओके अजून एक लगेच करायचं. पटापट करा बरं. फटाफट सॉल्व करा पाहिजे. चल एकेकाचं आपण सोल्युशन बघायचं. 4 नंबरचं a ची व्हॅल्यू काय आहे 41 आणि b ची व्हॅल्यू -13. ओके बरोबर का. आलं सगळ्यांचं नक्की काय केलं z is equals to 4 नंबरचे एक्झाम्पल काय 3 plus 4i into 7 minus 5 काय करणार सांगा पटापट. 3 into 7 21 3 into -5i -59 4i plus 7i 28i. Okay now then 4i into -5i is -20i square. Okay then -20i square I square is -1 -1 into -20 plus 20 that's 21 minus just summation -15 plus 28 30 plus 30. Okay and then plus 20 then added to 20 plus 20 21 plus 20 41 plus 30 झालं. a ची व्हॅल्यू 41 b ची व्हॅल्यू 30 बरोबर. नंतर दुसऱ्याच्या जास्त करण्याची काहीच गरज नव्हती. जास्त ऑब्झर्व करण्याची पण काही गरज नव्हती का कारण तो त्याचा कॉन्जुगेट आहे. 1 minus i चा कॉन्जुगेट 1 plus i 1 minus i चा कॉन्जुगेट 1 plus i. जर त्याच्या कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येते कॉन्जुगेट माहिती ना. कॉन्जुगेट व्हॉट मीन बाय कॉन्जुगेट. जर z माझा काय असेल जर z माझा a plus ib असेल तर याचा कॉन्जुगेट z बार काय असतो a minus ib. कॉम्प्लेक्स मध्ये इमॅजिनरी पार्टचा निगेटिव्ह होतो. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होतो. मग 1 minus i चा कॉन्जुगेट 1 plus i येतो. जर त्याला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केला असेल तर तो इक्वल टू z into z बार केला असेल तर व्हॅल्यू काय आहे बघायची काय ते a square plus b square. काय असते व्हॅल्यू a square plus b square. a काय रिअल पार्ट b काय इमॅजिनरी पार्ट. मग याच्यामध्ये a काय b काय -1 i चा कोएफिशियंट बरोबर ना. i चा कोएफिशियंट b इथे कोण आहे -1 आहे
मग 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, मायनस 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2, 2 यायला पाहिजे ना सर. ओके, याच्यामध्ये आपल्याला इमॅजिनरी पार्ट आहे का? इमॅजिनरी पार्ट नाही ना, मग त्याला 0 into i बरोबर. तो सॉल्व्ह करताना बघा कसं करणार. फिट नंबर 1 minus i into 1 plus i, हा z घेतला. आता डायरेक्ट सॉल्व्ह करून बघा लागेल जसं तुम्ही रेग्युलर सॉल्व्ह केलं असेल तर. ओके, मग सांगा चला. 1 into 1 is 1, 1 into plus 1 plus i plus i, minus i into plus 1 minus i. Okay, I into minus i, minus I square. This plus minus I get cancelled. Minus I square is minus 1 into minus plus 1 plus 1 अलग याला लिहिताना असं लिहावं लागेल. That's 2 plus 0 into I. Therefore A is equals to 2, B is equals to 0. बरोबर. हा फॉर्म लिहावा लागेल. कळतंय का? 0 I का लिहिलं? कारण आपल्याला कॉम्प्लेक्स मध्ये पाहिजे. याच्यात रियल पार्ट कोण असतो, इमॅजिनरी पार्ट कोण असतो हे लक्षात ठेवायचं. ओके, नाउ एक लक्षात घ्या. आपला z is equals to a plus ib मध्ये a जर 0 असेल तर त्याला काय म्हणतात? a जर 0 असेल तर z काय मिळेल? नुसता ib मिळेल ना. a 0 असेल तर मग त्याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? काय म्हणतात? प्युअरली इमॅजिनरी. त्याला काय म्हणतात? प्युअरली इमॅजिनरी. म्हणजे माझा z जो आहे तो प्युअरली इमॅजिनरी. काय? प्युअरली इमॅजिनरी. आणि जर b इज इक्वल्स टू 0 असेल तर z इज इक्वल्स टू काय मिळेल? नुसता a मिळेल ना. बरोबर. i into 0, b ची व्हॅल्यू 0 पुट केली तर z ची व्हॅल्यू a मिळेल. दॅट्स व्हाट इज कॉल्ड प्युअरली रिअल. म्हणजे हा माझा काय? प्युअरली रिअल आहे. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोण आला माझा? प्युअरली रिअल आहे. कळतंय? ओके, नेक्स्ट वन i ने मल्टिप्लाय केला बरोबर. बघा 6 नंबर मध्ये काय दिलंय? नुसता i ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि ब्रॅकेट मध्ये 3 plus 4 आहे. बघा i इन ब्रॅकेट 6 नंबर मध्ये i z घेतला. z इज इक्वल्स टू i इन ब्रॅकेट 3 plus 4 आहे. ओके, i ने आपण मल्टिप्लाय केलं फक्त काय? 3i plus 4i square. What is i square? That's minus 4. Okay, now minus 4 plus 3i. What is a now? Minus 4. What is b? 3. समजतंय? नक्की कळतंय? ओके, नेक्स्ट 7 नंबर. चला 7 नंबर मध्ये तसंच काही केलं. z is equals to 3 minus i into 2 minus i. चला 6 minus 3i minus 2i plus i square. Okay, then 6 minus 5i I square is minus 1. 6 minus 1 5 minus 5. What is 8? 5. What is b? Minus 1. बरोबर. कळतंय? समजतंय? ओके, नेक्स्ट अँड लास्ट 8 नंबर. z काय? 8 plus 9i into 3 minus 4i. कळतंय? चला मग सांगा. 8 into 3 24 बरोबर. 8 into 4i minus 32i. 9 into 3 plus 27i. Okay, minus 36i square. चला व्हॅल्यू पुट करा. 24 minus 32 minus 32 plus 27 minus 5. That's minus 5i. Okay, that's minus 36i square. I square is minus 1. So minus 36 into minus 1 plus 36. That's plus 36. 36 plus 24. Real part मध्ये जाऊ द्या. इमॅजिनरी पार्ट बाजूला ठेवूया. रिअल पार्ट दोघांचा रिअल पार्ट ऍड करा. 60. किती येतं? 60 minus 5. Okay, what is a? 60. What is b? minus 5. कळतंय? आले सर्वांचे बरोबर. ओके, मला एक सांगा बरं, अजून एक महत्त्वाचं. हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये? हा तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये? -4 plus 3i. सेकंड मायनस प्लस. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये. नंतर हा फोर्थ प्लस मायनस. ओके, देन नेक्स्ट फोर्थ. म्हणजे हे लक्षात ठेवायचं बरं का, कुठल्या क्वाड्रंट मध्ये तो कॉम्प्लेक्स नंबर होतो. डोक्यात एवढं पाहिजे.
ज्यावेळेला आपण रिड्यूस केला त्यावेळेला जो a प्लस आय चा फॉर्म होता तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लक्षात ठेवायचा, कारण त्याच्याने काय माहिती का आपल्याला जो पुढचा पार्ट घ्यायचा त्याच्यामध्ये बिल्डअप होत जाईल. ओके नाव झालं हे आता लक्षात आलं. ओके मी पुढच्या टाइपचे एक्झाम्पल याच्यात प्लीज. ओके चला एक लिस्ट देतो, त्या लिस्ट नुसार आपण फक्त सॉल्व्ह करूया. चलो एग्जाम्पल नंबर 9. ओके हो तेच a प्लस आय तेच कंटिन्यू करतो ना आपण. हे एक्झाम्पल घेताना मी फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन घेतले. मी डिव्हिजन घेतलेली नाही. डिव्हिजन मध्ये थोडंसं वेगळा पार्ट आहे. ओके चला 9 नंबरचा एक्झाम्पल रेग्युलर फॉर्म मध्ये a प्लस म्हणजे आपण या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट आहे. 9 नंबर मध्ये काय 2 प्लस 3i इंटू अनदर ब्रॅकेट 1 मायनस 4. ओके चला मग सांगा याला जर घेतला असेल तर सगळा ब्रॅकेट सॉल्व्ह करून 2 इंटू 1 2 माइनस 8i प्लस 3i माइनस 12i स्क्वेअर. बरोबर ना. मग पुढे चला 2 माइनस 8i प्लस 3i माइनस 5i. ओके i स्क्वेअर इज minus 1 minus 12 into minus 1 plus 12. Okay 2 plus 12 is 14 minus 5. What is it? 14. What is b? Minus 5. Next one. चला z is equals to 1 plus 3i bracket square in another bracket 3 plus i. Okay then 1 plus 3i bracket square. चला सांगा a plus b bracket square. a काय b काय 1 a plus b bracket square. चला सांगा मग a square plus 2 into 1 into 3i 2ab. ओके प्लस b square म्हणजे 3i bracket square. बरोबर. हा ब्रॅकेट काय आला कारण हा ब्रॅकेट मध्ये इनटू 3 प्लस i. त्याला कसं करायचं जोपर्यंत ब्रॅकेट एक्सपांड करते स्क्वेअरिंग करा काही करा प्रत्येक कॉम्प्लेक्स फॉर्म हा a प्लस ib च्या फॉर्म मध्ये प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये a प्लस ib चा फॉर्म राहणार. ओके नाउ नेक्स्ट बघा 1 square is 1 plus 2 into 1 into 3
6i. Okay, 3i square, 3 चा square 9, I चा square I square, bracket completed, and then another 3 plus I. Okay, now I square is minus 1. Okay, plus 9 into minus 1, 1 minus 9, minus 8 plus 6i, minus 8 plus 6i, बरोबर आहे का? 9i square, I square's value plus 9 into minus 1, minus 9, 1 minus 9, minus 8 आला आणि हा किती दिला? ओके, into 3 plus 9. जर आता मला रेग्युलर पद्धतीने सांगा काय येणार? minus 8 into 3 minus 24, minus 8 into I minus 8i. Okay, plus 6i into 3 18i. That's plus 18i. Okay, 6i plus I 6i square. Okay, now minus 24 minus 8 plus 18 10. Okay, I square 6, that's minus 6. Okay, minus 24 minus 6 minus 30 plus 10. It is enough to show. What is A now? Minus 30. What is B? 10. Okay, next. Let's start. Okay, फक्त फॉर्म लिहा. चला, हा फॉर्म लिहा. चला, z is equals to 4 minus root of minus 4. Okay, plus 5 root of minus 9 minus 3 root of minus 16. Okay, square root काढून घ्या आणि मायनस जी व्हॅल्यू आहे तिला i ने मल्टिप्लाय करून द्या. ओके, नाव चला सांगा माहिती काय? 4 under root 1 is minus 1 into 4. minus 1 into 4. What is root of 4? 2. 2. आणि under root of minus 1? 5. I. म्हणजेच काय येतो? 4. 2i. Under root of minus 4 is 2i. Okay, next. Plus 5. Under root of minus 9 is 3 into I. That's one is a into 3i. Minus root of 16. 4. Since मग minus under root मध्ये minus आहे ना, मग काय येतो? Under root minus 1 ची व्हॅल्यू I यायला पाहिजे ना. Root of 4 16 is 4. But negative of that लिहिताना पण लिहिलंय तसं. काय लिहिलंय? minus 1 into 16. बरोबर? minus 1 root of minus 1 into root of 16. बरोबर ना? मग याची व्हॅल्यू I आणि याची व्हॅल्यू 4 म्हणजे 4 आहे. इथे लगेच तसंच root of minus 1 into 9. Root of minus 1 is I and root of 9 is 3. Okay, and then similar one here. That's 3 into 4. बरोबर? मग आता बघा 8i plus 15i minus 12. Okay, सगळे i च्या फॉर्म मध्ये. मग सांगा 8 plus 15 23. That's 23 minus 12i. Sorry, 23i. Okay, then again 23 minus 12 11. What is A now? A plus 11. That is 0 plus 11. What is A now? What is B? 11. कळत आहे? समजते ना? ओके, बाकीचे करता येईल काय? हा पण आहे. ओके, याच्यात काय करणार मग? This is conjugate of cos theta plus I sin theta चा conjugate काय? Cos theta minus I sin theta. जर याला A घेतलं, A plus IB equal to A minus IB is conjugate. म्हणजे काय? A काय मग? Cos theta. B काय? B is sin theta. मग काय? A square plus B square असतो ना? conjugate ने मल्टिप्लाय. म्हणजेच काय? equals to cos square theta plus sin square theta equals to 1 by fundamental. आणि याच्या व्हॅल्यू 1 आहे. मग A काय त्याच्यामध्ये? A काय? आणि B 0. 1 plus 0 लिहावं लागेल ना मला तिथे. ओके, मग बाकीचे करता येतील ना नक्की? दोनच आहेत, काय आवडत नाही. ओके, हे लिहून घ्या, ते घरी करा. हे लिहून घ्या, घरी करा. ओके, होमवर्क साठी उद्या मी डिव्हिजनचे एक्झाम्पल केलं.